नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी नुकत्याच झालेल्या याच महिन्यामध्ये फेब्रुवारी 2025मध्ये झालेली परीक्षा माध्यम मराठी, प्रथम भाषा आणि गणित या ठिकाणी गणिताचा विभाग आपण पाहणार आहोत। 100 गुणांचा विभाग असतो। पेपर 1 मधील आहे। एकूण 50 प्रश्न असतात, प्रत्येकी 2 गुण। प्रश्न आहे, एका चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे 3x अधिक 10 अंश आणि 4x अधिक 30 अंश आहेत, तर त्या कोनांची मापे किती? चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक असतात, म्हणजे दोघांची बेरीज 180 अंश असते। सम्मुख कोन आहे त्या ठिकाणी 3x अधिक 10 अधिक 4x अधिक 30 यांची बेरीज 180 अंश असते। स्वरूप पद्धत 3x 4x 7x 30 आणि 10 40 बरोबर 180, 7x बरोबर 180 अधिक 40 पलीकडे गेले वजा 40, या ठिकाणी 7x बरोबर 180 मधून 40 गेले 140, x बरोबर 7 न पलीकडे भागून 7 दूनी 14, 7 0 0 20 xची किंमत आली। 3x अधिक 10 हा पहिला कोन, तर 3x अधिक 10 पहिला कोन, xची किंमत 20 आहे, 20 × 60 आणि 10 70 अंश। दुसरा 4x अधिक 30 अंश, xची किंमत 20 आहे, 20 चौक 80 आणि 30 110 अंश, म्हणजे 70 आणि 110 हे पर्याय आहेत। 70 आणि 110 अचूक पर्याय नंबर 1। पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी 27वा। सोबतच्या आकृतीत त्रिकोण PQR मध्ये QR PQ 12 दिलेले आहे, QR 16 दिलेले आहे, काटकोन करणाऱ्या बाजू दिलेल्या आहेत। त्यानंतर कोन PQR 90 अंशाचा दिलेला आहे, QM हा PR ला लंब आहे, लेंथ QM काढा। आता सध्या हा काटकोन त्रिकोण आहे, या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ 2 पद्धतीने काढता येतं। आहे असा त्रिकोण, पाया QR आहे, उंची PQ आहे, त्याचं क्षेत्रफळ 1/2, त्याचा पाया 16 आणि उंची 12 आहे, 16 × 12 बे के बे 82 16 12 × 96 हे त्याचं क्षेत्रफळ आलं। ओके, याच त्रिकोणाचं क्षेत्रफळ आता आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानं PR काढायला हवे, कारण PR आपल्याला पायानंतर घ्यायचं आहे। त्यामुळं पायथागोरसचं प्रमेय कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या म्हणजे PQ आणि QR यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो, म्हणजे 12चा वर्ग 144 आणि 16चा वर्ग 256, त्यामुळे दोघांची बेरीज 400 आली। 6 4 10 5 4 9 1 10 400, 400चं वर्गमूळ 20, त्यामुळं कर्ण हा 20 आला, PR 20 आलेला आहे। आता समजावून सांगितलेलं आहे। आता याच त्रिकोणाचं क्षेत्रफळ 96 राहणार आहे आत्ता काढलेलं आपण, पण पाया PR आणि उंची QM घ्यायला लागणार आहे, म्हणजे 1/2 पाया PR गुणिले उंची QM बरोबर 96। ओके, PR या ठिकाणी आता आपण काढलेले आहे PR 20 गुणिले QM काढायचे आहे आणि भागिले 2 आहे ना, 96ला गुणिले 96 × 2, त्यामुळे QM बरोबर 96 × 2 भागिले 20 बे के बेन 10 QM बरोबर या ठिकाणी 96 भागिले 10 म्हणजे 9.6। ओके, अचूक पर्याय चौथा 9.6 सेमी QM। ओके, पुढचा प्रश्न आहे, 28 सेमी बाजू असलेला चौरस PQRS दिलेला आहे। PQ बाजू QR, बाजू RS, बाजू SP चे अनुक्रमे ABCD हे मध्यबिंदू आहेत, म्हणजे PQचा A मध्यबिंदू आहे, QRचा B आहे, SRचा C आहे आणि PHचा S आहे। तर चौरस ABCDचे क्षेत्रफळ आतल्या चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं आहे, चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे। तर मध्यबिंदू असल्यामुळं मूळ बाजू आहे ती 28 आहे, ती झाली 14। ओके, 14 कोणताही काटकोन त्रिकोण घ्या, त्याच्या ज्या बाजू आहेत काटकोन करणाऱ्या त्या 14च आहेत। ओके, आणि त्यामुळं समद्विभुज काटकोन त्रिकोण झाला तो, समद्विभुज काटकोन त्रिकोण। आणि समद्विभुज काटकोन त्रिकोण या ठिकाणी कर्ण आहे तो
कर्णाची लांबी एकरूप बाजू गुणिले वर्गमूळात 2. कर्ण एकरूप बाजूच्या वर्गमूळात 2 पट असतो. कर्ण आहे 14 आणि हे कर्ण 14 वर्गमूळात 2, एकरूप बाजू 14 आहे, त्याला गुणिले वर्गमूळात 2 म्हणजे 14 वर्गमूळात 2 आतल्या चौरसाची बाजू मिळालेली आहे. आता बाजूचा वर्ग म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ. 14 वर्गमूळात 2 त्याचा वर्ग 14चा वर्ग 196 आणि त्याला गुणिले वर्गमूळात 2चा वर्ग 2. बेसक्क 12. 19 2 38 ने 39, 392 चौरस मीटर. 392 चौरस मीटर अचूक पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आहे, एका लाकडी शंकूच्या तळाची त्रिज्या 21 सेमी असून उंची 20 सेमी आहे, तर त्याचे घनफळ किती? या ठिकाणी तळाची त्रिज्या 21 सेमी दिल्यानं उंची 20 सेमी दिलेली आहे. घनफळ सूत्र 1/3 पायर वर्ग एच. शंकूच्या घनफळाचं 1/3 पायची 22/7. तळाची त्रिज्या 21 आहे, 21 गुणिले 21 आणि गुणिले एच उंची 20 आहे. या ठिकाणी 7 एका 21ला भागलं 7 21, 3 3 गेले, त्यामुळं 20 गुणिले 21, 21 दुनी 42, 420. 21 आणि 20चा गुणाकार त्याला 22 गुणायचं राहिले. 22 0 0, 22 दुनी 44ला 4 हाच्याले 4, 22 चोक 88, 4 92, 9240. 9240 अचूक पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आहे, दसा दसे 12 दराने 10,000 रुपये मुदलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यांच्यातील फरक किती? एक सूत्र आहे याच्यासाठी. मुद्दल बरोबर फरक गुणले 100 गुणले 100 याला भागिले दर गुणले दर. 2 वर्ष आहेत म्हणून दर गुणले दर. 100 गुणले 100. मुद्दल आहे 10,000 रुपये बरोबर फरक काढायचा आहे. गुणले 100 याला गुणिले 100 भागिले दर आहे 12. 12 गुणले 12. पहा बरं, 1 2 3 4 दोन्ही बाजूच्या 4 शून्य घालवायचे. 1 2 3 4. ओके, त्यामुळे शून्य गेल्या आणि खाली काय 12 गुणले 12, 12चा वर्ग 144. इकडे 1 आहे, आता 1 उरला. 10,000 वरच्या 4 शून्य घालूया, इकडल्या 100 वरच्या 4 शून्य घालूया. 12चा वर्ग 144 हा फरकाला भागिले तो डाव्या बाजूला आला की 1ला गुणले 144 एक्के 144. हा फरक मिळाला 144. ओके, अचूक पर्याय नंबर 3. पुढला प्रश्न आहे, दसा दसे 10 दराने 10,000 रुपये मुदलाचे 3.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? या ठिकाणी दसा दसे 10 दराने 10,000 रुपये मुद्दल आहे 10,000 रुपये. 10,000 रुपये मुद्दल गुणिले दर 10. 100 रुपयाला 10 रुपये म्हणजे 110 गुणिले 110 3 वेळा 110 आणि पुढला अर्धा वर्ष आहे म्हणून 5% म्हणजे 105. याला भागिले 100, याला भागिले 100, याला भागिले 100, याला भागिले 100. लक्षात घ्या, हे सूत्र 10% म्हणजे 110, 110, 110 छेद 100 गुणिले 100 गुणिले 100 आणि हे अर्धा म्हणजे 10%चं अर्धा 5, 105. ओके, 5% म्हणजे 105. 1 2 3 4 10,000 वरच्या 4 शून्य 1 2 3 4 या पण शून्य गेल्या. पुढं या ठिकाणी 1 2 3 1 2 3 11 गुणले 11 गुणले 11, 11चं घन 1331. याला गुणले 105. हे 105. 5 1 5, 5 1 15, 5 हाच्याला 1, 5 1 15 1 16, 5 1 5 आणि 1 6. ह्या शून्यानं गुणायचं नाहीच आहे, त्यामुळे 2 आपण फुल्या मारूया, 1 न गुण्या 1331. 5 5 7 1 7, 7 3 9 13. दशांश चिन्ह या ठिकाणी भागिले 10 आहे ना, म्हणून दशांश चिन्ह दुसऱ्या ठिकाणी. 13,975.50 रुपये ही रास झाली. मग चक्रवाढ व्याज काढायचे आपल्याला. रास वजा मुद्दल 13,975 वजा 10,000 हे 0.50 हे 5 7 9 3 3,950 एक गेले शून्य 3,975.50. 3,900
975.50 अचूक पर्याय नंबर 3. पुढला प्रश्न आहे, जर ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 325 आणि ए अधिक बी बरोबर 23 तर ए बी बरोबर 102 तर ए वजा बी किती? आपल्याला माहिती आहे ए अधिक बी कंसाचा वर्गाचा विस्तार ए वर्ग अधिक 2 ए बी अधिक बी वर्ग. ए अधिक बी 23 दिला आहे, 23चा वर्ग 529 आहे. पुढं ए वर्ग अधिक बी वर्ग जवळ लिहिले, अधिक 2 ए बीची किंमत 102 आहे, 102 गुणिले 204 हे 204 पाठीमाग आल्यानंतर 23च्या वर्गातून म्हणजे 529 म्हणून 204 वजा केल्यानंतर 9 म्हणून 4 गेले 5, 2 आहे 2, 5 म्हणून 2 गेले 3, 325 उरणार आहे. पुन्हा आपल्याला ए वजा बीची किंमत काढायची आहे, म्हणून ए वजा बीचं विस्तार सूत्र वापरायचं. ए वर्ग वजा 2 ए बी वजा 2 ए बी अधिक बी वर्ग. ए वजा बी कंसाचा वर्ग हा ए वर्ग अधिक बी वर्ग याची किंमत आत्ताच काढली 325 वजा 2 गुणिले ए बीची 102 किंमत दिल्या, 102 गुणिले 2 204 हे 325 मधून वजा करायचं आहे. 5 4 गेला 1, 2 2, 3 2 गेला 1 म्हणजे ए वजा बी वर्गाची किंमत 121. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं, ए वजा बी कंसाचं वर्गाचं ए वजा बी आणि 121 11, त्यामुळं त्याची किंमत 11 आहे. ओके, अचूक पर्याय नंबर 4. पुढं 50 रुपयास 1 याप्रमाणे दुकानदाराने 100 वस्तू खरेदी केल्या, त्यातील 2 वस्तू खराब झाल्यामुळे फेकून दिल्या, उरलेल्या वस्तू प्रत्येकी 60 रुपयेप्रमाणे विकल्या, तर या व्यवहारात त्याला शेकडा नफा किंवा तोटा किती झाला? तर 100 रुपयास 1 याप्रमाणे 100 वस्तू 50 रुपयाला 1, 100 वस्तूंचं 100 गुणिले 50 5,000 रुपयाची खरेदी. ओके, पुढे त्यातील 2 वस्तू खराब झाल्या म्हणजे 100 मधल्या 2 वस्तू खराब झाल्या, 100 वजा 2 बरोबर 98 उरल्या, 98 वस्तू उरल्या. आता 50 रुपयाच्या ऐवजी 60 रुपयाला प्रत्येक वस्तू विकल्या म्हणजे 98 वस्तू विकलेत, प्रत्येक वस्तू 60 रुपयाला म्हणजे किती मिळालं विक्रीतून? 60 गुणिले 98 केलं पाहिजे. 60 गुणिले 98 हे शून्य तसं लिहिलं, हे शून्य 60वरचं 6 8 48 लाख 48 4, 6 9 54 4 58 5880. 5000 रुपयाची खरेदी, विक्री 5880, नफा किती झाला? 5880 वजा 5880 रुपये. त्यामुळं 5000 रुपयाला 880 रुपये नफा, तर 100ला काय? ह्या 2 शून्य गेल्या, 5000 वरच्या 2 शून्य गेल्या, 880 वरची 1 शून्य गेली, पुन्हा इथं उरलेले शून्य गेले, 88 पहिलं 5 राहिलं, 5 न 88ला भागूया. पहिल्यांदा 5 न 8ला 5 चे 5 उरले 3, 38 झाले, 5 7 35, 38मधनं 35 गेलं उरले 3, 3 वर 0, 30 झाले, 5 6 30, 17.6%. अचूक पर्याय नंबर 2. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा पाठवा. स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत, तेव्हा आपण याची तयारी करूनच ठेवा. उर्वरित प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये घेत आहे. धन्यवाद मित्रांनो.